नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहात किकी ही कथा. आसानंद मामतोरा याचे लेखक आहेत. किकी या सिंधी शब्दाचा अर्थ बाळ असा होतो. किकीला तिच्या मैत्रिणी गवळण म्हणायच्या, अर्थात ते तिच्या पाठीमागे. ती काही गवळणीचे काम करीत नसे. तिच्या नवऱ्याने 2-3 गायी पाळल्या होत्या. त्यांच्या दुधापासून जे उत्पन्न येई त्यावर घरचा खर्च भागत असे. तिचं नाव देखील किकी नव्हतं. ती अजून जेमतेम 12 वर्षाची असेल तोच तिच्या आईवडिलांनी एका 25 वर्षाच्या ब्राह्मणाशी तिचं लग्न लावून दिलं. एकेरी अंगयष्टीची होती म्हणून लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात सासरी ती मुग्ध लहान मुलीसारखी वाटायची. त्यामुळे सगळेजण तिला किकी म्हणू लागले. तिचा नवरा जन्माने ब्राह्मण होता खरा, पण तो कधी संस्कृत शिकला नव्हता की त्याने कधी आपल्या मातृभाषेत वेदशास्त्रांचे अध्ययन केले नव्हते. सुरुवातीला चरितार्थासाठी पुरेसं उत्पन्न होतं. सण उत्सवादी प्रसंगी यजमानांकडून जी काही प्राप्ती होई त्यावर मानाने गुजराण करता येत होती. पण महायुद्धानंतर त्यावर भागणं कठीण जाऊ लागलं. त्यांच्या यजमानांची संख्या रोडावली. त्यांच्यात तेवढी श्रद्धा उरली नाही म्हणा, किंवा एखादं तिसरं कारण असेल म्हणा, काही सांगता येत नाही. पण हा जन्मजात ब्राह्मण, ज्याला प्राचीन विद्या ठाऊक नव्हती की अर्वाचीन भौतिकवादी विज्ञानाचीही ओळख नव्हती, निरुपायाने 2-3 गायी बाळगून उदरनिर्वाह करू लागला. किकी आता 18 वर्षांची झाली होती. तिचं तारुण्य फुलू लागलं होतं. त्यास तिची एकेरी आणि किरकोळ शरीरयष्टी कारणीभूत असेल. पण 18व्या वर्षात पदार्पण करताच तारुण्याच्या सहज सुलभ मानसिक व शारीरिक इच्छा तिच्यात उफाळून आल्या आणि मधुर व कोमल भावनांना हळुवारपणे फुलायची पूर्ण संधी मिळालीच नाही. पतीच्या सहवासातच तिला जीवनाचा उत्कट आनंद वाटू लागला. खरं म्हणजे मधुर व कोमल अनुभूतीच्या विकासासाठी तिच्या जीवनात जागाच कुठे होती. संस्कृतीचं सूर्यमुखी फूल अनादी सत्याच्या सूर्याकडे पाहत ताठ मानेनं उभं असेल तिथेच त्या अनुभूतीचा विकास होतो. इथे तर आत्म्याच्या संस्कृतीचा प्रकाश नव्हता की तशी काही इच्छाही नव्हती. तारुण्याच्या उन्मादात 1-2 वर्ष सहज निघून गेली. पतीकडे पाहण्याच्या किकीच्या दृष्टिकोनात कळत नकळत अंधुकसा बदल होऊ लागला. आपल्या पतीच्या बोलण्या चालण्यात, आचार विचारात, वर्तणुकीत शालीनपणा आणि सुसंस्कृतपणा नसल्याचं पाहून तिला खेद वाटू लागला. त्याला गावंढळपणे बोलताना ऐकलं की आपलंच नाक कापलं जात असल्यासारखं तिला वाटू लागलं. रात्री तो तिच्या शेजारी बिछाण्यावर येऊन निजला की तिला त्याच्यापासून शेणाचा, गोमूत्राचा वास येऊ लागला. ती स्वतःला खूप समजवायची. पती देवासारखा असतो. तो रोगी, महारोगी असला तरी त्याची सेवा करणं, त्याला अन्य सर्व पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानणं हे हिंदू स्त्रीचं कर्तव्यच आहे. ही प्राचीन शिकवण तिच्या रोमारोमात भिनलेली होती. पतीची सेवा करायचे संस्कार लहानपणापासूनच तिच्या ठायी भिनवण्यात आलेले होते. ती शिकवण आठवून ती मनाची समजूत घालायची आणि पतीची सेवा करून त्याला खुश ठेवायची. पण कधीकधी काम संपलं किंवा ती एकटीच असली म्हणजे मात्र तिच्या मनात असंख्य विचारतरंग उठायचे. ते तिच्या पतिसेवेच्या संस्कारांना दूर लोटून द्यायचे. त्यावेळी तिच्या मनावर अगोदर विषण्णतेचं सावट पसरायचं, मग त्यात बंडाची ठेणगी पेटायची. ती स्वतःलाच अनेक प्रश्न विचारायची. त्यांची उत्तरं मात्र तिच्या मनाच्या चेतन परिघात येण्यापूर्वीच अस्पष्ट अवचेतनात हरवून जायची. अन्य पुरुषांना पाहून आनंदित होण्याच्या मोहापासून किकीने कितीदा तरी स्वतःला आवरलं आहे. त्यांना बघून तिने प्रफुल्लित व्हावं असं काय होतं त्यांच्यात? स्वच्छ कपडे, घोटून केलेली दाढी, कंगव्याने नीट चापून चोपून विंचरलेले केस, तरतरीत चालणं, गोड बोलणं, या सर्व गोष्टी ना? तिच्या पतीमध्ये यांचीच उणीव होती ना? पण नेमकी कोणती गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते याची बिचाऱ्या किकीला स्पष्ट जाणीव नव्हती. तुम्ही जर तिला विचारलं असतं तर पतीखेरीज अन्य पुरुषांचं आपल्याला आकर्षण वाटतं हे मनातलं गुपित तिने कदाचित व्यक्तही केलं नसतं. तिच्या कौटुंबिक जीवनात सुखाचा लवलेशही नव्हता. घरातलं कामकाज आटोपून ती घराच्या उंबऱ्यापाशी येऊन बसायची. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या सुशिक्षित, हुशार शेजाऱ्यांना व अन्य लोकांना बघितलं की तिच्या मनात आनंदाची एक अस्पष्टशी लकेर उठायची.
पण पत्नी धर्माचा आदर्श आठवताच ती लकेर मनातल्या कुठल्याशा खोल तळघरात पुरली जायची. त्या तरुणांच्या बायकांच्या भाग्याचा विचार मनात येऊन किकीला त्याचा हेवा वाटायचा. किकीचे आईवडील श्रीमंत होते. त्यांची उपजीविका देखील यजमानांवर अवलंबून असली तरी तिच्या पतीप्रमाणे ते वेदशास्त्राशी अपरिचित नव्हते. तिच्या माहेरच्या घरातलं वातावरण वेगळं होतं. तिथे चारा, गवत, शेण, गोमूत्र यांच्या वासाच्या ऐवजी फुलं, अगरबत्त्या, कापूर आणि चंदनाचा सुवास दरवळत असे. उगाच याच्या त्याच्याविषयी उंच आवाजात बोलण्याऐवजी धर्मचर्चा व आचारसंहितावर गप्पा होत. या ओबडधोबड अशिक्षित गवळ्याशी लग्न होऊन ती कुठल्या कुठे फेकली गेली होती. कधीकधी कल्पनेत ती या बंधनातून उन्मुक्त होऊन सुखद रसीला आल्हादकारक मधुर वारा पिऊन यायची. तिची ती दिवा स्वप्न बहुधा एखाद्या विशाल विस्तृत मैदानाविषयी असत. तिथे तिला आपण एखाद्या असीम वातावरणात येऊन पोचल्यासारखं वाटायचं. चहूकडे हिरवळ झुलत असे. नाना तऱ्हेची फुलं वातावरणाला सुगंधित करीत असत आणि एखाद्या वृक्षाला आपला गाल टेकवून त्या वृक्षावर ती हलकेच हात फिरवीत असे. नाहीतर एखादं गोजीरवाणं हरीण मांडीवर घेऊन त्याच्या शिंगांना गाल घासत असे. त्यावेळी तिच्या डोळ्यात दिव्य तेज झळाळत असे आणि मनात आनंद तरंग नाचत असत. त्यामुळे तिचा चेहरा आनंदाने, अपार आनंदाने फुलून जात असे. एक दिवस तिला दिसलं की त्या मैदानाच्या मध्यभागी ती एका विशाल ज्योतिर्मय शिवलिंगाची पूजा करीत आहे. बराच वेळ ती त्या उपासनेत, आराधनेत दंग होती. डोळे मिटून, मान खाली घालून, बांधलेले दोन्ही हात शिवलिंगाला लावून ती बसली होती. तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की त्या लिंगाचं एका पुरुषात रूपांतर झालं आहे. ती दचकून उभी राहिली. त्या पुरुषाच्या डोळ्यात व स्मितात विलक्षण आकर्षण होतं. त्याकडे आकृष्ट होऊन तिने स्वतःला त्याच्या बाहूमध्ये झोकून दिलं. मग काय, सुवर्ण क्षण बरसत राहिले आणि प्रेममदिरेचे मादक घोट ती प्राशन करीत राहिली. ती भानावर आली तेव्हा तो पुरुष अदृश्य होऊ लागला होता. त्यावेळी तिला दिसलं की त्या माणसाचा चेहरा तंतोतंत आपल्या वडिलांसारखा आहे. आता मात्र एखादी हडळ दात विचकून आपल्याला खदाखदा हसत आहे असं तिला वाटलं. तिचं स्वप्न नाहीसं झालं. डोळे उघडले आणि ती आपल्या नेहमीच्या सामान्य जीवनात येऊन कोसळली. मात्र त्या दिवसानंतर पुन्हा कधीही किकीने त्या विशाल विस्तृत मैदानाची कल्पना केली नाही. सामाजिक नीतिनियमात, धर्मात खोलवर रुजलेली एक प्रकारची भीती तिला त्या कल्पनेपासून परावृत्त करत राहिली. एक दिवस एका गायीने तिच्या नवऱ्याला इतकी जोरात ढुशी दिली की बिचारा धाडदिशी जमिनीवर आदळला आणि त्याच्या मानेच्या हाडाला मार बसला. गुडघाही मोडला. लोक त्याला घरी घेऊन आले. कित्येक महिने तो अंथरुणाला खिळून राहिला. अचानक आलेलं हे संकट किकीसाठी जणू वरदानच ठरलं. स्वप्नील इच्छा आणि नावडती वस्तुस्थिती यांच्यामध्ये तिच्या मनात जो संघर्ष माजला होता त्यात तिचं मन छिन्न विछिन्न होत चाललं होतं. कोणत्याही क्षणी तिचा मानसिक तोल ढळून ती मूर्छा रोगाला बळी पडण्याची शक्यता होती. पण अचानक येऊन कोसळलेल्या या संकटाने किकीच्या मनात नवीनच माया ममता निर्माण केली. आई जशी आपल्या बाळाच्या रक्षणासाठी आपलं समस्त शारीरिक आणि मानसिक बळ पणाला लावते तसंच किकी देखील करू लागली. आता तो तिच्यासाठी पती नव्हता, कुटुंब प्रमुख, कुटुंब रक्षक नव्हता. आता तो मुलाहूनही अधिक असहाय आणि निर्बळ होता. चांगली सेवा शुश्रूषा आणि देखरेख यांच्याखेरीज तो जगणं कठीण होतं. मातृभावनेनं किकीने स्वतःला आपल्या गोपाळ ब्राह्मण पतीच्या सेवेत गुंतवून टाकलं. त्या महान भावनेत बाकीच्या सर्व क्षुद्र भावना विलीन झाल्या. जगण्याची एक नवीच उमेद तिच्या मनात जागृत झाली. त्या उमेदीनं तिचं अंग प्रत्यंग बहरून टाकलं. वैतागाने कोंदटलेल्या आणि जीव गुदमरून टाकणाऱ्या जीवनापासून दूर नेणाऱ्या दिवा स्वप्नांना आता तिच्या जीवनात स्थान राहिलं नाही. मातृभावनेने परिपूर्ण असलेल्या या जीवनातच आता तिचा मोक्ष होता. तिच्या हृदयात भावनांचा नवा झरा वाहू लागला. त्याला प्रेमाचा जणू पूर लोटला आणि त्यात तिच्या तनमनाची समस्त भूक वाहून गेली. ते खरं विशुद्ध प्रेम होतं.
त्यात वासनेचा वा अभिलाषेचा लवलेश नव्हता. असं पावन प्रेम किकीने यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. हो, किकी आता फक्त पत्नी न राहता आई झाली होती, अपत्याला जन्म न देताच. पण त्यामुळेच तिच्या आयुष्याचा सर्वनाश न होता ती बचावली होती.